हा प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांना विचारायला पाहिजे, कारण का ते सत्तेमध्ये आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचाच विचाराचा पक्ष आहे. त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असणार. त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नेते जे लोकसभेला त्या महायुतीबरोबर होते, राज ठाकरे, तेही तेच बोललेले आहेत. आणि सातत्याने अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात जे तज्ज्ञ आहेत, इकॉनॉमिस्ट्स आहेत, त्यांच्या सगळ्या म्हणजे 3 झालेत, माननीय गडकरी साहेब, त्याच्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य आणि इकॉनॉमिस्ट, असे 3 म्हणजे 2 सरकारच्या जवळचे आणि 1 न्यूट्रल, अशा सगळ्या तज्ज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणत आहेत. जर सरकारमधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे, तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. अनेक महिने नाही वर्ष माननीय जयंत पाटील सातत्याने हे बोलत होते. डिसेंबरच्या अधिवेशनात ही सविस्तर ह्याच्यावरती माननीय जयंत पाटील साहेब बोललेले आहेत, तरी त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही. आणि आणखीन एक सिग्नल जो आपण घेतला पाहिजे की महाराष्ट्राचं फायनान्स मंत्रालय, वित्त मंत्रालय, हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये, हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात, विरोध केला जातो, पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वित्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन, सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये, असं वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये येतं आहे. त्यामुळे एकीकडे गडकरी साहेब म्हणत आहेत ते, एकीकडे राज ठाकरे म्हणत आहेत ते, अर्थतज्ज्ञ म्हणत आहेत, आणि वर्तमानपत्रात आलेली माहिती, फायनान्स मिनिस्टरची रिॲक्शन, आणि जयंत पाटील जे खूप अभ्यासू आहेत आणि हे खातं अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे, आणि जेव्हा जेव्हा जयंतराव या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत, हे राज्य सरप्लसमध्ये राहिलेलं आहे. त्याच्यामुळे ही अतिशय चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात चांगलं इकॉनॉमी असणारं राज्य म्हणून त्याची ओळख गेले 5 दशकांची आहे. म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून गेले 5 दशकं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहिलेली आहे. पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येतं आहे, आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे. कारण का त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करून ठेवली आहे. त्यांना कामांसाठी वेळ नसतो. उद्घाटनं, पब्लिसिटी, पक्ष फोडा, घरं फोडा, एवढंच ते काम करतात. काल सीएम बोलले की तुम्ही फक्त टीका करता, आम्ही भूमिपूजन नाही तर उद्घाटन करतो, एक खांब उभारलं नाही विरोधकांनी मेट्रोचं, आणि आम्हाला टीका करतो. असं आहे की काही लोक जे आमच्याबरोबरही सरकारमध्ये होते ते आमच्याच सरकारवर टीका करतात. ते विसरून गेले की जे आज खूप मोठ्या मनाने आमच्या सगळ्यांवर टीका करतात ते अनेक वर्ष आमच्याबरोबर एकत्र मंत्री महोदय म्हणून अनेकांनी काम केलेलं आहे. म्हणजे कदाचित त्याला इंग्रजीमध्ये एक छान शब्द आहे ॲम्निशिया, पण ह्यांना ॲम्निशिया होत नाही, ह्यांना सिलेक्टिव्ह ॲम्निशिया होतं. म्हणजे सोयीप्रमाणे ते विसरतात. त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह ॲम्निशिया या सरकारला झालेला आहे. दुसरं असं ताई, काल सोलापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली. मी पुन्हा पवार, शिंदे आणि मोहिते पाटील हे तिन्ही घरांनी एकत्र आल्यामुळे जिल्हा पुन्हा एकदा मवेकडे आला आहे. रणजितदादा काँग्रेस, माड्याची जागा काँग्रेसला देऊन रणजितदादा तिकडून लढण्याची तयारी आज, म्हणून बबनदादा लई सकाळ सकाळ साहेबांना भेटायला आलेत. नेमकं काय शिस्त आहे? असं काही शिजत नाही आहे हो. आमचे सगळ्यांचे 5 दशकाचे ऋणानं बंद आहे. आणि अर्थातच विजयदादा, शिंदेसाहेब आणि आदरणीय पवारसाहेब, आमच्या तिन्ही कुटुंबाचे अतिशय प्रेमाचे अनेक वर्षाचे संबंध आहेत. कधी राजकीय मतभेद झाले असतील, पण आम्ही वैयक्तिक संबंधात कधीही कटुता कोणीच आणू दिलेली नाही. तुमची स्टेटमेंट्स पहा सगळ्यांची. त्यामुळे एक खूप म्हणजे महाराष्ट्र आणि काँग्रेसची संस्कृतीत लहानाचे मोठे झालेले अतिशय सुसंस्कृत असं राजकारण करणारे हे सगळे नेते आहेत.
आणि काल ते सगळे एका व्यासपीठावर आले. रणजितदादांनी अनेक वर्ष आम्ही एकत्र रणजितदादांबरोबर काम केलेलं आहे. रणजितदादा महाराष्ट्रातले एक युवा नेते ज्यांच्याकडून सगळ्यांच्याच खूप अपेक्षा आहेत आणि काल ते व्यासपीठावर येऊन शिंदे साहेबांबद्दल जे बोलले आमच्या सगळ्यांसाठी जे खूप समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि बबन दादा आज जे आदरणीय पवार साहेबांना भेटायला आलेले आहेत, बबन दादांचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध अनेक दशकांचे आहेत आणि आदरणीय पवार साहेबांना भेटायला हे सगळे नेहमी येत असतात. आणि अर्थातच आदरणीय पवार साहेबांचं घर जे प्रेमाचं आहे, विश्वासाचं आहे, ते नातं फक्त तोडोफोडोचं नाही आहे, काही गोष्टी दिलसे पण करायचे असतात. काल देवेंद्र फडणवीस बोलताना असं म्हणाले की महाविकास आघाडीनं मेट्रोच्या कामासाठी उद्घाटन करावं म्हणून आंदोलन केलं. ज्या सरकारनं खरं तर एकही वीट रचली नाही, ते 2 दिवसांपूर्वी ऊर बडवत होते, अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस. ठीक आहे, देवेंद्रजींना आता भ्रष्टाचार वगैरे असं आमच्यावर बोलायला काहीच राहिलं नाही ना. काय बोलणार, इतना तो हक बनता है देवेंद्रजी का. काहीतरी टीका करणार, ते विसरलेत की 2.5 वर्ष आमचंही सरकार होऊन गेलेलं आहे. पण ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं मगाशी तसं की या सरकारला सिलेक्टिव्ह ॲम्निशिया होतो वारंवार. त्याच्यामुळे ठीक आहे. ताई, वित्त विभागाचा विरोध असतानाही गिरीश महाजन आणि इंद्रनील नाईक यांच्या सूतगिरणीला काही कोट्यवधी शासनाने मंजूर केलेत. मला काय आश्चर्य वाटत नाही. नाही, शासन जे त्यांच्याबरोबर जातं, इन्कम टॅक्स, CBI, ED किंवा आता जनमत त्यांच्याबरोबर नाही आहे. म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि EDवाले त्यांना तोडायचं फोडायचं, नाहीतर त्यांना सरकारचा टॅक्स पेअरचा पैसा द्यायचा. हे जे मेहरबान शब्द तुम्ही वापरला, माझा नाही आहे, हा मीडियाचा शब्द आहे की का मेहरबान आहेत. तर मेहरबान आहेत कारण का जनमत त्यांच्या बाजूनी नाही, लोक त्यांच्या बाजूनी नाहीत, म्हणून आता ते नेत्यांवर मेहरबान, हा तुमचा शब्द आहे, माझा नाही. हा वारंवार आपल्याला होताना दिसतोय. आणि वित्त मंत्रालय ही म्हणजे गेल्या काही दिवसाची एक स्टाईल झालेली आहे राज्यामध्ये, एक निर्णय प्रक्रिया की वित्तमंत्र्यांनी विरोध करायचा मंत्रालयाने आणि त्यानंतर कॅबिनेटनी त्याला ओव्हररूल करायचं. मुंबईमधली भूखंड असेल, पुण्यामधला भूखंड असेल, त्यानंतर नागपूरमधला भूखंड असेल, सूतगिरण्या असतील, हे सिलेक्टिव्हली साखर कारखान्यांना पण सिलेक्टिव्हली पैसे देतात. म्हणजे जर तुम्ही त्यांच्याबरोबर गेला, त्यांना मतदान केलं तर तुमको 100 खून माफ आहे. आणि तुम्ही विरोधी पक्षात असाल, विरोध म्हणजे काय, वैचारिक विरोध आहे, काय वैयक्तिक विरोध नाही. आणि वैयक्तिक विरोध नाही केला आणि वैचारिक विरोध केला, तुम्ही चांगले असला तरी तुम्हाला काही मिळणार नाही. तुमच्या बाजूनी जनमत असेल तरी तुम्हाला मिळणार. आता माझं आणि अमोलदादाचंच बघा ना, अमोलदादा आणि मी लोकप्रतिनिधी आहोत, लोकांनी निवडून आम्हाला पाठवलं आहे, तरी आम्हाला DPTCतून नाही पैसे मिळत. संग्राम थोपटेंचाही साखर कारखाना आहे, त्यांना नाही पैसे दिले. अशोक पवारांना कारखान्याला नाही पैसे दिले. ज्यांना दिले आम्हाला आनंदच आहे, त्यांना जरूर मदत करावी. पण मग सगळ्यांना वन साईज फिट्स ऑल, मग जो नियम कायदा तुम्ही बनवता, जर हा देश संविधानाने चालतो तर मग सगळे नियम कायदे सगळ्यांसाठी समान असले पाहिजेत. दादा नेहमीच उत्तर देतात निमंत्रित आहे म्हणे, तुम्ही हक्क नाही तुमचं. काय दादा म्हणतात खासदार आमदार हक्क नाही, फक्त निमंत्रित आहे म्हणे. मी आता ठीक आहे, मग बाकी मग माझं तेच म्हणणं आहे ना, हा देश संविधानाने चालला पाहिजे. जर श्रीरंग भरणेंना मिळत आहे आम्हाला आनंद आहे, पण जर श्रीरंग भरणेंना मिळत असेल आणि ते आमच्यासारखेच लोकशाही पद्धतीने निवडून दिलेत, श्रीरंग भरणेंना मिळत आहे, खूप छान आहे, आनंद आहे. पण मग शिरूर आणि बारामतीवर अन्याय का? शिरूर आणि बारामतीच्या मायबाप जनतेने काय चुकलं बाबा? दादाच बारामतीवर अन्याय करतात. आता डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मी काय आरोप करत नाही, मी फॅक्ट्स तुमच्यासमोर ठेवते की श्रीरंग भारडेंना जे दिलं जातं आम्हाला आनंद आहे, पण बारामती आणि शिरूरवर का हे सरकार नाराज आहे याचं उत्तर माझ्याकडे. बारामती लोकांनी पाडलं म्हणून. आता याचं उत्तर तुम्हाला ट्रिपल इंजिन खोके सरकारला विचारायला लागेल. सुनील तटकरे असं म्हटलेत की लोकसभेला आमचं वोट जो आहे तो भाजपला कन्वर्ट झाला नाही, मात्र आता ती परिस्थिती होणार नाही, आमचे मतही भाजपला जातील आणि भाजपची मतं आम्हाला येतील असं वाटतं. मला नाही माहिती बाई, दुसरे के घर में क्यों झाकू मैं. ताई, एकीकडे आपण म्हणतो की महाराष्ट्रातलं उद्योग बाहेर गेलेले आहेत आणि त्याच वेळेस काल उदय सामंत म्हणले की औद्योगिक क्षेत्रात FDIsमध्ये महाराष्ट्र नंबर 1ला आले. हो आहे, डेटा सारखा सांगत बसतात. फॅक्च्युअल काय आहे, आपण पुण्यात आहोत,
पुण्याच्या चाकणमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट येणार होती की नाही 2 लाख कोटी रुपयाची, जयराम काय झाली त्याची 50 इन्व्हेस्ट? कंपन्या गेल्या काहीतरी. हिंजवडीमध्ये पण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आम्ही किती पाठपुरावा, मी स्वतः आठवड्याला हिंजवडीचा ट्रॅफिक सुधारावा याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करते का. आणि फक्त हिंजवडी नाही, संपूर्ण पुणे शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स ते सातत्याने करतात असं म्हणतात, पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मागच्याच आठवड्यात पुण्यामधल्या अनेक प्रोफेशनल लोकांनी एक मोठं आर्टिकल लिहिलं वर्तमानपत्रात की पुण्यामध्ये ट्रॅफिक असेल, पाणी असेल, तुंबणं असेल, पाणी, कचरा, इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे कोलॅप्स झाले. हे मी एकटी म्हणत नाही आहे, पुणे शहरातले अनेक नागरिक जे प्रोफेशनल्स आहेत, काम करत आहेत, कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल त्यांचं काही मत नाही असे लोक म्हणतात, कारण का ते रोज पुण्याच्या रस्त्यावर असतात, कामाला जातात, किती तासन तास लोक अडकून पडलेले असतात पुण्यामध्ये. हे दुर्दैव आहे. आता निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती धर्मवीर चित्रपट जो आहे तो आला आणि त्याच्यावरून आता वाद सुरू झाला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूची कारणं जी आहेत ती समोर येत आहेत, मग निवडणुकीच्या वेळेसच हे काय येतं? मला गंमत वाटते की हा सिनेमा आणि TV सिरियल नाही आहे, ते ॲमेझॉन, नेटफ्लिक्सवर बघायचं असतं. हे या देशाचं वास्तव आहे. आम्ही राजकारणात कशासाठी आलो तर पॉलिसी मेकिंगसाठी. पॉलिसीज अशा करायच्या, निर्णय असे करायचे की त्याच्यात मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. सिनेमा हा असलाच पाहिजे. सिनेमा ही एक इंडस्ट्री आहे आणि त्या इंडस्ट्रीमधून प्रचंड एम्प्लॉयमेंट होते. त्याच्यामुळे इंडस्ट्री म्हणून सिनेमाकडे आपण पाहिलंच पाहिजे, एंटरटेन म्हणून पाहिलं पाहिजे, करमणूक म्हणून पाहिलं पाहिजे. पण सिनेमा हे काय राजकारण होऊ शकत नाही ना. आणि जी घटना 23 वर्षापूर्वी झाली, तुम्ही इतके वर्ष सत्तेत राहिला, होम मिनिस्ट्री तुमच्याकडे, टेलिव्हिजनमध्ये तुमची नियत जर साफ असेल तर टेलिव्हिजनमध्ये बोलण्यापेक्षा तुम्ही जाऊन पोलीस कमिशनरकडे गेलं पाहिजे किंवा तुमच्या कॅबिनेटमध्ये या राज्याचे होम मिनिस्टर येतात ना कॅबिनेटला, त्यांना सांगा, कंप्लेन करा, त्याच्यात काय. हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात नाही, यायच्या आधीच सगळे पक्षातले लोक गेले की आयात नको उमेदवार. मी खरं तर हर्षवर्धन यापूर्वी बोलून दाखवले की तुतारी घेऊ म्हणतात, नाही त्यांची इच्छा आहे. नेमकं काय आता? काल मलाही आदरणीय पवारसाहेबांना, इंदापूरचे सगळे आमचे सहकारी नेते पदाधिकारी पवारसाहेबांना भेटले. ते मलाही काल संध्याकाळी भेटले. त्यांची एवढीच विनंती आहे की या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुतारी वाजवणारा माणूस जे आमचं चिन्ह आहे, तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळ्यांनी लढावं अशी अनेक लोकांची इच्छा महाराष्ट्रात दिसते आणि ती तुमच्या चॅनल्सवरही वारंवार दिसते. त्याच्यामुळे इंदापूरमध्येही काही लोकांच्या भावना आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पारदर्शकपणे नेत्यांचा पण आणि कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान करून निर्णय घेणारा पक्ष आहे आणि लोकशाही पद्धतीने हा पक्ष चालतो. त्याच्यामुळे प्रत्येकजण येऊन नाही, एंट्री असं नाही हो, एंट्री आणि एक्झिट असं नसतं. मी अनेक वेळा हे मी चॅनल्सवरही बोललेले आहे की हर्षवर्धन पाटील, ज्यांना मी आदराने भाऊ म्हणते, हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध 6 दशकांचे आहेत आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते प्रेमाने आदराने पाळलेच जातील. कोण कुठल्या पक्षात आहे हे नाही, पण सिनियर भाऊ जे होते, सिनियर भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध, त्याच्यानंतर भाऊ गेल्यानंतर हर्षवर्धन भाऊ राजकारणात आले, त्यामुळे आमचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. आता कोण काय निर्णय घेईल राजकीय, ह्याचा आणि आमच्या कौटुंबिक संबंधाचा काहीही संबंध नाही. असं वक्तव्य केलं आहे की 2 महिन्यांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल. मग आता जे IAS IPS अधिकारी भाजपसाठी काम करत आहेत त्यांना आम्ही सॅल्यूट मारायला लावू किंवा त्यांना आम्ही भाजपचा गणवेश घालायला लावू अशा? मला सुनील केदारांचा तुम्हाला स्वभाव माहिती आहे, थोडा हसी मजाक इतका तो हक बनता आहे यार. काय झालं आहे, भारतीय जनता पक्षामध्ये हसणं मना आहे, त्याच्यामुळे थोडं पण कोणी हलकं फुलकं काय बोललं की तुम्ही लोक फार ते सिरियसली आणि मनाला लावून घेतात. इलेक्ट्रॉल बॉन्डचा एक विषय आहे. निर्मला सीतारामनवर मुख्यमंत्र्यांनी जो बंड पुकारला होता चित्रपटात धर्मवीरमध्ये असं दाखवलं का हिंदुत्वासाठी तो बंड पुकारलेला, अशा पद्धतीने बघतो.
मी तुम्हाला सांगू, मी सिनेमा हे करमणूक म्हणून बघते आणि राजकारण खूप गांभीर्याने करते. मी दोन्ही मिक्स नाही करत. सिनेमा इज हॅपीनेस अँड एंटरटेनमेंट, ते काम नाही आहे, कुणाचंच नाही आहे. मग काय सिद्ध काय करायचे त्यांना? मला कसं माहिती असेल? मी सिनेमा करमणूक आणि एंटरटेनमेंट म्हणून बघते. निर्मला सीतारामनवर FIR करावा असं कोर्टानेच म्हटलंय. इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा विषय होता. आता त्यांची राजीनाम्याची मागणी पण होते. काय म्हणून नाही, खूप धक्कादायक ती सगळी घटना आहे. आणि नोव्हेंबरमध्ये जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हा आमची पहिली मागणी सरकारमध्ये असेल की आम्हाला ह्या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण मलाही आश्चर्य वाटलं खरं तर. मला निर्मलाजींबद्दल अशी बातमी येईल असं माझ्या ध्यानीमनी कधी नव्हतं. कारण का, निर्मलाजींना एक अतिशय सुसंस्कृत महिला म्हणून मीही अनेक वर्ष अतिशय जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने हे जे मीडियामध्ये येत आहे हे माझ्यासाठी अतिशय वेदना देणारं आणि आश्चर्यचकित करणारं. नरहरी झिरवळ हे मंत्रालयाच्या गेटवरतीच आजपासून आंदोलनासाठी बसत आहेत. असं म्हणतात की धनगर समाजाला ST प्रवर्गातून जे आरक्षण देण्याची मागणी केली जाते त्याला त्यांचा विरोध आहे. नरहरी झिरवळ हे सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत आणि तेच आज मंत्रालयाच्या गेटवरती आंदोलन करतात. माझं म्हणणं आहे की जर सत्तेत असलेल्या आमदाराला जर रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत असेल तर ह्याच्यावर मला पुढे काही बोलायची गरजच नाही आहे. आणि मला असं वाटतं झिरवळ साहेबांनी पहिली गाठ घेतली पाहिजे माननीय देवेंद्र फडणवीसांची. कारण का 10 वर्षापूर्वी आमचं बारामतीतलं घर आहे, त्या घराच्या बाहेर येऊन 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे मी सातत्याने हे सांगते की धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत अतिशय फसवणूक कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. आणि झिरवळ साहेब जे आंदोलन करतायत मी पूर्ण त्यांच्या भावना समजू शकते. पण ह्याच्यातूनच दिसतंय तुम्हाला की महाराष्ट्र सरकारचा कारभार हा किती विस्कळीत आहे, ज्याच्यात सत्तेत असलेल्या आमदारालाही रस्त्यावर उतरावं लागतंय, त्याचं कोणीही ऐकत नाही आहे. एक आदिवासी महाराष्ट्राचा सुपुत्र, त्याला हक्कासाठी लढावं लागतंय. हे सरकार इतकं निर्दयी आहे, निष्क्रिय आहे आणि असंवेदनशील आहे की त्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. पाठीशी माझं म्हणणं आहे की कुठलंही आरक्षण असेल, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्तांची मागणी आहे. सगळ्यांच्या बाबतीत मी अनेक वेळा महाराष्ट्र सरकारला आणि तुम्हालाही चॅनलला सांगितलेलं आहे, आमची भूमिका आहे जे सत्तेत आहेत त्यांनी एक बिल आणावं, त्या बिलवर सगळे मिळून चर्चा करू आणि चर्चा करून जेव्हा मार्ग निघेल तेव्हा कुणाचंही सरकार असू दे, मग ते मोदी सरकार असू दे, NDA सरकार असू दे, काँग्रेसचं सरकार असू दे, UPAचं सरकार असू दे, कुणाचंही सरकार असलं तरी आरक्षणाच्या बाबतीत मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या हक्कासाठी आणि आदिवासींच्या हक्कासाठी आम्ही ताकदीने जे सरकार असेल त्याच्याबरोबर उभं राहू. आम्ही त्याच्यात राजकारण कधी आणलं नाही आणि कधी आणणारही नाही. काही राजकीय ॲडजस्टमेंटसाठी निलेश राणे काहीतरी शिंदे सेनेत जाणार म्हणतात की गोवागरची जागा. मला काही माहिती नव्हतं. नाही, दुसरं असं राज्य मंत्रिमंडळात चाललंय काय? कारण आपण पाहिलं होतं की बावनकुळेंच्या संस्थेला एक भूखंड देण्यात आला होता, त्याला वित्त विभागाने विरोध केला असं सांगितलं गेलं, पण भूखंड दिला गेला. आता गिरीश महाजनांची संबंधित सूतगिरणीला पण तसंच रोजचंच झालंय. वित्तमंत्री म्हणजे मंत्रालय जे बॅकबोन असतं, बजेटशिवाय कुणाचं घर चालतं का इथे? बजेट हे सोल आहे, म्हणजे बॅकबोन आहे कुठल्या तरी सरकारचं. आणि सातत्याने वित्त मंत्रालयाच्या विरोधात त्यांच्या प्रत्येक ऑब्जेक्शनला केराची टोपली दाखवली जाते. दुर्दैव आहे की वित्त मंत्रालय जे एवढं मोठं आणि महत्त्वाचं मंत्रालय आहे त्याचा एकही ऑब्जेक्शनला गांभीर्याने घेतलं जात नाही. आणि काल जे गडकरी साहेब म्हणाले, त्यांचे मित्रपक्ष राज ठाकरे म्हणाले आणि जे इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थतज्ज्ञ आहेत, ते वारंवार महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलत राहतात. त्यामुळे अतिशय जेव्हा आता गडकरी साहेबच बोललेत त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. अतिशय गंभीर महाराष्ट्राची परिस्थिती आहे. सध्याच्या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या पक्षाला प्रचंड मागणी आहे, लोकांचा ओढा आहे
पण साहेबांनी खरं तर आजवर आर पाटलांसारख्या अनेकांना संधी दिली गोरगरीब घरातनं आलेल्या तरुणांना. पण मग पुन्हा जे बंडखोर नेते तिकडे गेले त्यांच्या मुलांना आपण का घेतोय? घराणेशाहीचा आरोप का आपण खतपाणी घालतो? नाही, एक तर मी स्वतःच घराणेशाही आहे. भारतीय जनता पक्ष सातत्याने परिवारवाद हा आरोप माझ्यावर होतो. मी परिवारवाद आहे, त्याच्यात काही वादच नाही आणि त्याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही, पहिला मुद्दा. आणि आता भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडाने मला परिवारवाद म्हणतात? कारण का ज्यांच्यावर आमच्या सगळ्यांवर आरोप जे ते परिवाराचे केले, अर्धा परिवारवाद सगळा BJPकडेच आहे. त्याच्यामुळे जशी मी परिवारवाद आहे तसं अजित पवारही परिवारवादच आहे. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाकडे जसं भ्रष्टाचाराबद्दल आमच्याबद्दल बोलू शकत नाहीत तसं परिवारवादाबद्दलही बोलू शकत नाही. आणि हे खरं तर मी पुन्हा एकदा म्हणते की विनम्रपणे मी मायबाप जनतेच्या समोर महाराष्ट्राच्या नतमस्तक होते की 1 वर्षापूर्वी आमच्याकडे पक्ष चिन्ह काही नव्हतं, फकीर ते आम. पण पांडुरंगाची इच्छा की रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आम्हाला मिळालं आणि महाराष्ट्राची मायबाप जनता ही आमच्याबरोबर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उभी राहिली. आणि आता अनेक लोक आदरणीय पवारसाहेबांना भेटायला येतात. आता निर्णय काय होईल हा पक्षामधले सगळे ज्येष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब, देशमुख साहेब, राजेश भैया, जितेंद्र आव्हाड, माननीय जयंत पाटील साहेब हे सगळे आम्ही मिळून करू. पण आज जे तिकीट मागायला आणि आदरणीय पवारसाहेबांची भेट घेत आहेत, अतिथी देवो भव, प्रत्येकाचं आमच्याकडे हे स्वागतच होईल. कारण अहो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, सुसंस्कृतपणा. विरोधक असला म्हणून काय झालं? एक तर तो दिलदार असला पाहिजे आणि विरोधक असला म्हणून तो काय आपला शत्रू होत नाही. राष्ट्रवादीचे बंड झाले की 8 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरच्या मोठा भूकंप होईल, कितपत तथ्य आहे? कसला भूकंप? राजकीय भूकंप. मला कसं माहिती असेल? महाराष्ट्रात तशी परिस्थिती आहे का? नाही, मला कसं माहिती असणार? मला महाराष्ट्रात वाढणारी महागाई, तेलाचा भाव वाढलाय, घरी जाऊन बायकोला विचारा. आता ऐन सणाच्या वेळीस घरच्या तेलाचा भाव वाढलाय. त्यानंतर आनंदाचा शिदा आता पॅक, परत फोटोवरनं वाद होतील, काय काय होईल गॉड अलोन, भगवान जाणे. तर तेलाचा भाव वाढलाय, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, भ्रष्टाचार वाढलाय. या सगळ्या कामांमध्ये इतके भूकंप रोज होत आहेत. अजून एक भूकंप, पण तो राजकीय आहे. फक्त त्या भूकंपामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढू नये या राज्यात, एवढीच माझी इच्छा. बाबा तुम्हाला असं म्हणाल्या की सुप्रिया सुळे जे आहे त्या वडिलांच्या न्यायावरती इथपर्यंत आलेले आहेत, त्यांनी एकनाथ शिंदेची तुलना कुठल्याही व्यक्तीशी करू नये. एकनाथ शिंदे खूप पद्धतीनं काम करतात, ते सुप्रिया सुळेंना जमणार नाही. हो, पण मी कधी एकनाथ शिंदेची केलीच नाही आहे. मी कधीच केली नाही तुलना. मी कुणाचीच तुलना कुणाची करत नाही. ताई, तिकडे परभणीमध्ये एक OBC उपोषण करता गावात गेल्यानंतर त्यांनी छत्रपतींच्या प्रतिमेला हार घातल्यावर त्या गावातल्या जरांगे समर्थकांनी पुन्हा त्या छत्रपतींच्या विटाळ झाला म्हणून दुग्धाभिषेक केला. अशी घटना महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्रात घडणं हे किती? जरूर. एक तर मी हे पाहिलेली नाही, आज सकाळी पेपरमध्ये पण नाही आलेली माझ्या वाचनात, पण जरूर मी याची माहिती काढीन आणि नक्की तुम्हाला त्याचं उत्तर देईन. कारण का नक्की काय झालं आहे हे जरूर मी समजून घेईन. कारण का तुम्ही म्हणताय की आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नेहमी देशाला दिशा दिलेली आहे, अशा महाराष्ट्रात कुणालाही वेदना होतील अशा घटना कोणीही बोलू नये किंवा करू नये अशी माझी प्रयत्न असतो आणि माझीही सगळ्यांना विनंती आहे. एक मिनिटांचं उद्या बाबा, मराठी उद्या सर. नाशिकमध्ये एअरपोर्टवर लाईट बंद झाल्यामुळे 2 महसूल मंत्री अडकून पडले होते. लाईट बंद पडली. एअरपोर्ट. बरं, मला गंमत वाटते ज्या सरकारमध्ये, म्हणजे ज्या सरकारचं म्हणणं आहे की एनर्जी सरप्लस स्टेट आहे ना महाराष्ट्र, मग जर एनर्जी सरप्लस स्टेट आहे, ह्या सरकारनी मोफत वीज दिली आहे, बरोबर? जर मोफत वीज शेतकऱ्यांना दिली आहे, जरा तुम्ही जाऊन माहिती काढा की किती वीज मोफत दिलेली खरी, पण किती येते, किती वेळा वीज मिळत नाही लोकांना, याचाही एक आढावा खरं तर तुम्ही चॅनलवाल्यांनी. जे सरकार सरप्लस आहे, घोषणा झाली ना, पण खरंच बटन दाबल्यावर किती वेळा लाईट, किती तास लाईट असते याचा कोणीतरी आढावा घ्यावा. आणि सरकार सातत्याने म्हणतं की पॉवर सरप्लस आहे, म्हणजे लागतं त्याच्यापेक्षा जास्त पॉवर या सरकारकडे आहे. तसं जर असेल तर मग 1 मिनिटही लाईट जायला नाही पाहिजे कुठेही राज्यामध्ये. याचा अर्थ खोटं बोल आणि रेटून बोलण्याचं आणखीन एक उदाहरण. ताई, शेवटचा प्रश्न. पवारसाहेब कर्जत जामखेडमध्ये बोलताना असं म्हणाले की रोहित पवारांची 5 वर्ष जनतेची सेवा करण्यामध्ये गेली, पुढची 5 वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यामध्ये जातील.
त्यामुळे तर्कवितर्क लढवले जातात की सरकार आल्यानंतर रोहित पवार मंत्री होतील. मात्र त्यावरती गिरीश महाजन असं म्हणाले की अनेक जणांनी मंत्रिपदाचे पोट शिवलेत, मात्र सरकार येण्यासाठी 145चा आकडा लागतो. बरोबर आहे ते म्हणतायत ते, बरोबर आहे स्टेटमेंट. दोघांचंही स्टेटमेंट बरोबर आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.